खूप सुंदर उद्यान झालेलं आहे. उद्यानाचं काम अजून थोडं बाकी आहे, परंतु आता शाळा सुरू होणार आहेत आणि पावसाळा पण येणार आहे. परंतु आपण बघताय उत्सुक प्रतिसाद नागरिकांचा आहे आणि सगळी लहान मुलं असतील, एक विरंगुळा म्हणून प्रत्येक पालकाला वाटत असतं की मुलांना गार्डनमध्ये घेऊन जावं आणि त्यानुसार इथे आपण बघतोय खूप लहान मुलं छान खेळत आहेत आणि खूप छान काम झालेलं आहे. अजून सुद्धा काही खेळणी बसवायची बाकी आहेत, लाईटचं काम बाकी आहे, थोडं काम बाकी आहे. लवकरच हे पूर्ण होईल आणि आपल्या खासदार साहेबांचे आभार आणि याच शैलेश भोईर आपले इथे नगरसेवक आहेत, त्यांच्या ह्या मेहनतीचं फळ दिसते आपल्याला आणि खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. मी नगरसेवक नसताना मागील 1.5 वर्षापूर्वी ह्या गार्डनसाठी 2 कोटी रुपये आम्ही निधी सुशोभीकरणासाठी मंजूर केलेला. कारण हे गार्डन 2014 साली बनवलेलं, त्याच्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून इथं कोणत्याही प्रकारचं काम झालं नव्हतं. परंतु आम्ही खासदार साहेबांच्या माध्यमातून या गार्डनसाठी 2 कोटीचा निधी उपलब्ध केला. 95% ह्या गार्डनचं काम पूर्ण झालेलं आहे. सर्वोदयनगर चिखलोली परिसरात मला वाटतं 10,000 फ्लॅटमध्ये मिनिमम म्हणजे मॅक्झिमम 30 ते 40,000 लोक इथं राहतात. आत्ता 15 जून नंतर शाळा चालू होणार आहेत, तर लहान मुलांच्या शाळा चालू होणार आहेत त्या लक्षात घेता आम्ही या गार्डनचं आचारसंहिता असल्यामुळे उद्घाटन करू शकत नाही. त्यामुळे मुलांना कुठेतरी एक विरंगुळ्याचं साधन पाहिजे म्हणून मागच्या 15 दिवसापासून आम्ही हे गार्डन सर्व मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असतील, सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे आणि खूप आनंद होतोय. कारण अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आहे. तुम्ही देखील पाहिलं असेल आज गार्डन पूर्ण भरगच्च भरलेलं आहे. थोडी खंत आहे, लाईटचं काम बाकी आहे आणि जेवढी लहान मुलं इथं खेळतात त्या हिशोबात इथं खेळणी अपुऱ्या प्रमाणात आहेत. परंतु नगराध्यक्ष मॅडमनी आम्हाला शब्द दिलेला आहे, आमचे नगरसेवक आणि मित्र आमचे विश्वजित शेट्टी यांनी शब्द दिलेला आहे का आचारसंहिता संपल्यानंतर या गार्डनसाठी जी आवश्यक खेळणी आहेत त्या खेळण्यांसाठी ते पुरेसा निधी देणार आहेत.